आपण पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहेत त्याचं नेमकं चाललंय काय हे अनेक प्रश्न उपस्थित होतात। आजच ठेवीदारांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे। नेमकं त्या भेटीमध्ये काय झालं हे जाणून घेणार आहोत। आपण पाहतोय की बीड जिल्ह्यातील लाखो ठेवीदारांची जी ठेवी आहेत त्या अडकलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने आज आपण एसपींची भेट घेतली। गेल्या 18 महिन्यापासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या ठेवीदारांचा प्रश्न हा अतिशय गंभीर स्वरूपामध्ये झालेला असताना ज्ञानराधा, साईराम, राजस्थानी आणि मासाहेब जिजाऊ या मल्टीस्टेटमध्ये गोरगरीब शेतकरी, व्यापारी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हजारो करोडो रुपयांच्या ठेवी ह्या अडकलेल्या आहेत आणि मोर्चे, आंदोलनं, उपोषणं अनेक वेळा झालेले आहेत। विधानसभेमध्ये, विधान भवनामध्ये, अधिवेशनामध्ये आमदार, खासदार यांनी हा प्रश्न उपस्थित केला। बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या विशेषतः बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी हा प्रश्न लावून धरलेला असताना ज्ञानराधाच्या संदर्भातला MPIDचा प्रस्ताव हा आम्ही शासनाकडे पाठवल्याच्या बातम्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाल्यानंतर त्या प्रस्तावावरती पुढे काय म्हणजे कारवाई झाली किंवा तो प्रस्ताव कुठपर्यंत गेलेला आहे ह्या विचारण्यासाठी बीड जिल्ह्याला नवीन लाभलेले जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब यांची भेट घेतली असता आमच्या समोर एक गंभीर स्वरूपाची माहिती समोर आली की ज्ञानराधाच्या संदर्भामध्ये जो MPIDचा प्रस्ताव पाठवला होता तो प्रस्ताव काही त्रुट्या त्याच्यामध्ये निघाल्यामुळे तो प्रस्ताव परत आलेला आहे। तर एकूण चर्चेमध्ये काय आढळलं, कारण की अजूनही अर्चना कुठे फरार आहेत, इतरही त्यातले जे संचालक मंडळ आहे ते सुद्धा फरार आहे, यात तपासाला गती आहे। पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर या संदर्भामध्ये त्यांना आम्ही विचारणा केली की आमचं साहेब जे आता MPIDचा जो प्रस्ताव आहे त्या ज्या त्रुट्या निघाल्यात त्या त्रुट्या किती दिवसामध्ये पूर्ण होतील। तर पोलीस अधीक्षकांनी आम्हाला शब्द दिलाय आणि त्यांनी ताबडतोब तपास अधिकारी श्री गोल्डे साहेबांना फोन केला आमच्या समोर आणि सांगितलं की हे 8 दिवसामध्ये ह्या त्रुट्या दुरुस्त करून तो प्रस्ताव तात्काळ परत पाठवा आणि त्याच्यानंतर ज्या राहिलेल्या उर्वरित ज्या काही प्रॉपर्ट्या आहेत ज्या प्रॉपर्ट्याचा पंचनामा करून त्या पुरवणी यादीमध्ये त्यांना ते पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले। आणि ही चर्चा होत असताना पोलीस अधीक्षकांना प्रमुख मागणी ठेवीदारांचा एक भाऊ म्हणून पोलीस अधीक्षकांना केली की साहेब अर्चना कुटेंना तात्काळ अटक झाली पाहिजे। 18 महिने झाले तर अर्चना कुटे फरार आहेत। तुम्ही या प्रक्रियेमध्ये सहभागी आहात आणि एकूणच वारंवार आंदोलनही केलेली आहेत। ज्या प्रॉपर्ट्या जप्त झालेल्या आहेत त्यामध्ये विविध बँकेचं लोन आहे, मग हे ठेवीदारांना कसं शक्य पैसे? आता याच्यामध्ये ज्या बँकांनी कुटेंना लोन दिलेलं आहे त्या बँका याच्या कोर्टामध्ये गेलेल्या आहेत, NCLT मध्ये गेलेल्या आहेत, परंतु ठेवीदारांच्या वतीनं आम्ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लढा देत आहोत। मराठवाड्यातले नामांकित असे एक 5 ते 7 वकील ठेवीदारांच्या वतीनं आमची ठेवीदारांची बाजू त्या ठिकाणी भक्कमरित्या मांडत आहेत आणि ठेवीदारांना प्रथमतः पैसे मिळावेत याच्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा आम्ही लढतोय। शेवटचा प्रश्न आहे, आता पुढील लढाई कशी असणार आहे? MPIDचा प्रस्ताव 8 दिवसामध्ये यांनी तात्काळ पाठवावा। त्यानंतर अर्चना कुटे जे काही ठेवीदारांचं प्रमुख आणि आम्हा सर्वांचं प्रमुख जे काही टार्गेट आहे, अर्चना कुटेंना अटक झाल्यानंतर ज्या काही प्रॉपर्ट्या आहेत त्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या जातील, त्याचा पंचनामा होईल आणि पंचनामा झाल्यानंतर त्या पुरवणीमध्ये जोडून MPIDच्या प्रस्तावामध्ये त्या सुद्धा जातील आणि त्याच्यानंतर मग ठेवीदारांना जे काही मावेजा मिळणार आहे तो चांगल्या प्रमाणामध्ये मिळेल। आत्ताचा जो MPIDचा प्रस्ताव आहे तो तुटपुंजा स्वरूपामध्ये आहे आणि तोही परत आलेला आहे। धन्यवाद। आपण पाहतोय की जो प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडून पाठवण्यात आलेला होता त्यामध्ये काही त्रुटी होत्या आणि त्या त्रुटी असल्यामुळे तो प्रस्ताव वापस आलेला आहे। मुळामध्ये 3700 कोटींचा घोटाळा असेल आणि तिथं जर तुम्ही अल्प प्रॉपर्टी ग्राह्य धरून जर तो प्रस्ताव पाठवत असाल तर हे कितपत योग्य आहे? यामुळे आता लोकप्रतिनिधींनी यामध्ये विशेष लक्ष घालून जी यंत्रणा आहे या यंत्रणेला गती देण्याचं काम आहे करणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंदर धांडे, बीड।